श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार सुरू झालेले आहे. तसे मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमा येणे आणि ती पौर्णिमा दत्त जयंतीच्या दिवशी येणे खूप शुभ मानले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये एक सेवा सांगणार आहे, ती कशी करायची चला तर पाहूया. मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीला म्हणजे 4 डिसेंबरला आपल्याला सेवा चुकवायची नाही. गरिबी, रोग, आजार, कर्जबाधा, दुःख, संकट, अडचणी या सेवेमुळे तुमचं सगळं काही दूर होईल. आणि तशीच ही सेवा तुम्ही एका दिवसाची सेवा केली तरी चालेल. उलट तुम्हाला या सेवेचे फळ मिळेल. तर तुम्हाला ही सेवा दत्त जयंती येण्या अगोदर करायची असेल तर तुम्ही सेवा करू शकतात आणि दत्त जयंतीच्या समोर करायची असेल ती तुम्ही करू शकतात. ही सेवा 4 डिसेंबरला करायची. फक्त सेवा अशी करा की 11वा दिवस हा दत्त जयंतीच्या दिवशी यायला हवा व तसेच पहिला दिवस दत्त जयंतीच्या दिवशी आला पाहिजेत. म्हणजेच दत्त जयंतीच्या पुढे 11 दिवस सेवा करायची. तुम्हाला ही सेवा कधी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या घरातील दुःख, आजार, रोग, व्याधी, कर्जबाधा, गरिबी, नकारात्मकता, शनी दोष, राहू केतू, साडेसाती अडचणी दूर करते. ही सेवा काय आहे तर पाहूया. ही सेवा तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करायची आहे. देवघरात बसायचे, दिवा लावा, अगरबत्ती लावा, धूपदीप करून घ्यावे, दत्त महाराज आणि स्वामी महाराजांना नमस्कार करून घ्यावे व प्रार्थना करायची की माझ्या घरातील अडचणी, संकट, समस्या दूर करा अशी प्रार्थना करायची. त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे. या सेवेत तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहे आणि ह्या मनोभावेने श्रद्धेने करायच्या आहे. 3 गोष्टी आहे. तुम्ही ही सेवा 11 दिवस केली तरी अतिउत्तम. या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी श्री दत्त बावनी एक वेळेस वाचायची. त्यानंतर एक माळ दत्त महाराजांच्या मंत्राचा जप करायचा. ओम धाम दत्तात्रेय नमः. त्यानंतर श्री स्वामी समर्थ जप या सेवेत करायचा आहे. फक्त 4 डिसेंबरला केले तरी चालेल. तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही आधीचे 11 दिवस किंवा नंतरचे 11 दिवस ही सेवा करू शकतात. तसेच या सेवेचा 100% अनुभव आहे. तसेच अशी नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.